नमस्कार, मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहत आहात प्रतिबिंब. राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि या अर्थसंकल्पाने किमान सोलापूर जिल्ह्याच्या जनतेचा तरी अपेक्षा भंग केला. सोलापूर जिल्ह्याच्या पदरात फारसं काही पडलं नाही असा हा अर्थसंकल्प सादर झाला. माढ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की घडल्याने बिघडले. आपल्याला प्रश्न पडेल की घडल्याने बिघडले काय. असं झालं की 1980 पासून 2024 पर्यंत माढ्याचा लोकप्रतिनिधी हा सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी राहिलेला आहे. एक 85 ते 90 हा 5 वर्षाचा जर कालखंड सोडला, या कालखंडामध्ये अपक्ष आमदार होते, तर नंतरचा कालखंड हा या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीचा सत्तेचा भाग बनला आणि कायमस्वरूपी सत्तेत राहिलेला हा तालुका. यावेळेला या तालुक्यामध्ये परिवर्तन घडलं आणि परिवर्तनापाठोपाठ राज्यामध्ये महाविकास आघाडीला जबरदस्त सेटबॅक मिळाला. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जादा बोलबाला होता, शरदचंद्र पवार गटाचा, त्या पक्षाला संपूर्ण राज्यातून केवळ 10 जागा जिंकता आल्या. त्यामुळं विरोधक हे जवळपास अतिशय सीमित अशा संख्येत राहिलेले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर कोणाचा लगाम राहिलेला नाही आणि अंकुशी राहणार नाही असा हा आजचा प्रकार आहे. माढ्याचे आमदार अभिजित पाटील जे या परिवर्तनाचे शिलेदार ठरले, 30 वर्षाच्या सत्तेला 3 महिन्यात त्यांनी सुरुंग लावला. विधानसभेमध्ये या मतदारसंघाचे जवळपास 55 प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मग त्यामध्ये विजेचा प्रश्न असेल, त्यामध्ये तुमच्या पाणीपुरवठ्याचे प्रश्न असतील, महापुरुषांच्या स्मारकांसाठीच्या निधीचे प्रश्न असतील, मनकर्णावड्याला कॅनॉलचा दर्जा देण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये पोटतिडकीने मांडले. हे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठीची लढाई सभागृहात ते लढले. यामध्ये दुमत असायचं काहीच कारण नाही. या मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्य प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे. कुर्डवाडी आणि माढा ही 2 प्रमुख शहरं अशीच काहीशी अवस्था मोडणीमची पण आहे आणि टेंभुर्णीची पण आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न इथे सातत्यानं भेडसावत राहिलेले आहेत. यासाठी ठोस उपाययोजना अपेक्षित होती, परंतु आता काय झालंय की कुर्डवाडीसाठी स्वतंत्र योजना मंजूर झाली आहे. माडेकरांचा प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकलाय. मोडणीमला आष्टी तलावात कालव्याद्वारे पाणी मिळालं असा काहीसा हा प्रश्न होऊन बसलेला आहे. आमदारांनी सभागृहामध्ये निश्चितपणे या संपूर्ण प्रश्नांची यादीच सरकार पुढे मांडून या तालुक्याचं गाऱ्हाण निश्चितपणे सभागृहात मांडलेलं आहे. परंतु आजवर काय होतं, आजवर मागायची वेळ येत नव्हती. न मागता सगळं मिळत होतं. त्यामुळं त्या मिळालेल्याला किंमत राहत नव्हती. आज अशी वेळ आली की मागितल्याशिवाय काय मिळणार नाही आणि मागितल्यावर तरी मिळेल का याची शाश्वती देता येत नाही. लोकशाहीमध्ये विरोधकांना कमी लेखायचं कारण नसतं.
विरोधकांसाठीचा मतदारसंघ म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं सत्ताधाऱ्यांचं चूक आहे. परंतु आज सत्ताधाऱ्यांना कुणीच रोखू शकत नाही अशी सध्या देशातल्या लोकशाहीची अवस्था आहे. काल परवापर्यंत सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणारी मंडळी गुन्हेगारीचे आरोप व्हायला लागल्यानंतर राजीनामा देऊन बाजूला होतात. परंतु विरोधक फक्त आकांड तांडव करू शकतात, या पलीकडे काय करू शकत नाही. हा विषय जसा आहे तसाच आता माढा तालुक्याच्या विकासाचा विषय आहे. सीना माढा उपसा जलसिंचन योजनेमध्ये आणखी काही गावं समाविष्ट होणं गरजेचं आहे. तसे प्रयत्न निवडणुकीपूर्व काळात झालेले आहेत. कुर्डू आणि काही गावांचा सीना माढाच्या पाण्याचा प्रश्न आहे. या प्रश्नावर बैठका देखील झालेल्या आहेत. परंतु हे सगळं घडत असताना सीना माढा उपसा जलसिंचन योजनेची सुप्रमा म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता संपलेली आहे. सदरची मान्यता मिळाल्याशिवाय या योजनेला निधी उपलब्ध होणं महाकठीण आहे. या योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवणं हे जेवढं गरजेचं आहे त्यावरच या योजनेमध्ये आणखी काही गावं समाविष्ट होणार आहेत का, काय आणखी यात काय या योजनेतनं काही सुधारणा होणार आहेत का, किंबहुना या योजनेच्या कालव्यासाठी वगैरेसाठी जी काय जमीन संपादित झालेली आहे अशा शेतकऱ्यांचे जे पैसे राहिलेले आहेत ते पैसे कधी मिळणार आहेत. विजेचे प्रश्न आहेत. विजेचा प्रश्न तर महाभयानक आहे. गेल्या 8-10 महिन्यापासून वीज मागणी करणाऱ्याला कोटेशन दिलं जात नाहीये. त्यांना ह्याचा पर्याय दिला जातोय, सौर ऊर्जेचा पर्याय दिला जातोय. परंतु सौर ऊर्जेवर सुद्धा अजूनपर्यंत फारसं काही काम माढा तालुक्यात झालंय अशातला भाग नाही. डीपी जळतायत, लाईट बिल माफ केलंय म्हणून सरकारनं सांगितलेलं आहे. त्यामुळं आकडे पकडायचा विषय नाही. प्रत्येक डीपी ओव्हरलोड आहे. त्यामुळे डीपी जळतायत. डीपी जळल्यानंतर मात्र त्याचा चिमटा मात्र शेतकऱ्याच्या पोटालाच बसतोय, कारण वर्गणी करूनच तो डीपी आणावा लागतोय. हा जसा प्रश्न आहे तसेच आरोग्याचे प्रश्न आहेत, तसेच शिक्षणाचे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे ग्रामीण भागातल्या रस्त्यांचा प्रश्न आहे. या सगळ्यासाठी निधीची गरज आहे आणि सरकारनं विरोधी आमदार म्हणून निधी द्यायला आपला हात पूर्णपणे आखडून घेतलेला आहे. वास्तव पाहता सरकारचं हे कृत्य लोकशाहीला साजेसं नाहीये, परंतु वस्तुस्थिती मात्र ती आहे. यामुळं आता प्रत्येक प्रश्नासाठी संघर्ष करावा लागणार आहे, रस्त्यावर उतरावं लागणार आहे. रस्त्यावर उतरवून आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे आणि त्यानंतर काही प्रश्न सुटले, पदरात पडले तर जनतेचं भलं होणार आहे. त्यामुळं घडल्यानं बिघडलंय हे जे मी सुरुवातीला म्हणालो त्याचं कारणच असं आहे. तालुक्यात परिवर्तन घडलं आणि परिवर्तन राज्याच्या सत्तेत होऊ शकलं नाही. राज्याच्या सत्तेत परिवर्तन न झाल्यामुळं माढेकरांनी घेतलेला कौल हा सत्तेपासून बाहेर राहणारा ठरला आणि आजवर गेली 80 पासून आजपर्यंत म्हणजे 40 वर्षाचा जर विचार केला तर आपण सत्तेसोबत राहिलेलो होतो. त्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्ट न मागता सहजासहजी मिळत होती आणि सहजासहजी मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टीचं किंमत माणसाला नसते. त्याच पद्धतीचा प्रकार आपल्या बाबतीत घडलेला आहे. आता आपल्याला आपल्या हक्कासाठी, आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि रस्त्यावर उतरायची मानसिकता असलेल्या नेतृत्वाची देखील या तालुक्याला आता गरज आहे. कारण नुसतं मागण्यांचा पुनरुच्चार केल्यानं मागण्या सुटणार नाहीयेत. त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागणार आहे. लोकांची ताकद त्या प्रश्नामागे उभी करावी लागणार आहे आणि हे सगळं करायसाठी वेळ असणारा आणि प्रश्नाची जाण असणारा लढवई या नेतृत्वाची देखील या तालुक्याला आता गरज निर्माण झालेली आहे. हेच आजच्या आपल्या या भागातनं मला सांगावंसं वाटतंय. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.